नमस्कार. विज्ञानयात्री रोआल्ड हॉफमन यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री रोआल्ड हॉफमन हे पोलंड आणि अमेरिका देशाचे अग्रगण्य सैद्धांतिक रसायनशास्त्रज्ञ आणि सन 1921 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. रॉबर्ट बर्न्स वुडवर्ड यांच्यासोबत त्यांनी अभिक्रिया आणि त्यांची यंत्रणा त्यांची त्रिमितीय रचना स्पष्ट करण्यासाठी वुडवर्ड हॉफमन नियम विकसित केले. त्यांच्या लक्षात आले की जटिल रेणूंच्या इलेक्ट्रॉन ऑर्बिटल्समधील सूक्ष्म समरूपता आणि असमरूपतेवरून रासायनिक परिवर्तनांचा अंदाज लावला जाऊ शकतो. त्याचे नियम भिन्न परिणामांचा अंदाज लावतात, जसे की दोन संयुगे उष्णतेने सक्रिय केल्यावर तयार होणाऱ्या उत्पादनांचे प्रकार आणि प्रकाशाने सक्रिय केल्यावर तयार होणाऱ्या उत्पादनांचे प्रकार. रासायनिक अभिक्रियांच्या प्रवाहासंबंधी स्वतंत्रपणे विकसित केलेल्या सिद्धांतासाठी केनिची फुकुई यांच्यासोबत सन 1981 सालचा रसायनशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्कार त्यांना देऊन सन्मानित करण्यात आले. केनिची फुकुई हे प्रसिद्ध जपानी रसायनशास्त्रज्ञ आणि सन 1981 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. रासायनिक अभिक्रियांच्या यंत्रणेवरील संशोधनासाठी त्यांना सन 1981 साली रोआल्ड हॉफमन यांच्यासह रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाले. हे पारितोषिक मिळवणारे ते पूर्व आशियाई वंशातील पहिले व्यक्ती होते. केनिची फुकुई यांचा जन्म जपानमधील टोकियो येथे झाला. त्यांनी क्योटो विद्यापीठातून अभियांत्रिकी आणि रसायनशास्त्राचे शिक्षण घेतले. ते क्योटो विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. फुकुई यांचे सर्वात मोठे कार्य रासायनिक अभिक्रियासंबंधी फ्रंटियर ऑर्बिटल्स च्या भूमिकेवर केंद्रित होते. त्यांनी रेणूमधील सर्वोच्च व्यापलेले आण्विक कक्ष आणि सर्वात कमी रिकामे आण्विक कक्ष यांच्यातील संबंध स्पष्ट केले. त्यांच्या शोधामुळे रासायनिक अभिक्रिया नेमक्या कशा घडतात हे समजणे सोपे झाले. हॉफमन यांचा जन्म पोलंडमधील ज्लोचोव, आता ज्लोचोव हे युक्रेनमध्ये आहे, येथे एका पॉलिश ज्यू कुटुंबात झाला आणि नॉर्वेजियन शोधक रोआल्ड अमुंडसेन यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव ठेवण्यात आले. त्यांचे पालक क्लारा रोझेन, आई शिक्षिका, आणि हिलेल साफ्रान हे एक सिव्हिल इंजिनियर होते. जर्मनीने पोलंडवर आक्रमण करून शहर ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला एका कामगार छावणीत ठेवण्यात आले होते, जिथे त्यांचे वडील, ज्यांना स्थानिक पायाभूत सुविधांची बरीच माहिती होती, आणि ते कैदी होते. कैद्यांना संवार छावणीत हलवले जात असल्याने परिस्थिती अधिक धोकादायक बनत गेली. तेव्हा कुटुंबाने पळून जाण्यासाठी रक्षकांच्या मदतीने मिकोला ड्यूक नावाच्या युक्रेनियन शेजाऱ्यासोबत मिळून हॉफमन, त्यांची आई, 2 काका आणि काकूला स्थानिक शाळेच्या पोटमाळ्यावर आणि कोठारात लपवण्याची व्यवस्था केली, जिथे ते जानेवारी 1943 ते जून 1944 पर्यंत 18 महिने राहिले. त्यावेळी हॉफमनचे वय साधारणपणे 5 ते 7 वर्ष असावे. त्यांचे वडील कामगार छावणीतच राहिले, पण त्यांना अधूनमधून भेटता येत असे. छावणीतील कैद्यांना शस्त्रे देण्याच्या कटात सामील असल्यामुळे जर्मनांनी त्यांचा छळ करून त्यांना ठार मारले. जेव्हा त्यांना ही बातमी मिळाली तेव्हा त्यांच्या आईने आपले दुःख आवारण्यासाठी त्यांचे पती वाचत असलेल्या सापेक्षतावादाच्या पाठ्यपुस्तकात नोंदी घेण्यासाठी वापरत असलेल्या वहीत आपल्या भावना लिहून काढल्या. लपून बसलेल्या काळात त्यांच्या आईने हॉफमनला वाचायला शिकवून आणि माळ्यावर ठेवलेल्या पाठ्यपुस्तकामधून भूगोल पाठ करायला लावून नंतर त्यावर त्यांची परीक्षा घेऊन त्याचे मनोरंजन केले. त्यांनी या अनुभवाला प्रेमाच्या कोशात वेढले गेल्यासारखे म्हटले आहे. होलोकॉस्टमध्ये कुटुंबातील बहुतेक सदस्य मारले गेले, तरी एक आजी आणि काही इतर लोक वाचले. ते सन 1949 मध्ये आर्नी पाईल नावाच्या सैनिक वाहक जहाजातून अमेरिकेत स्थलांतरित झाले. हॉफमन यांनी सन 2006 मध्ये त्यांच्या प्रौढ मुलासोबत, तो पण 5 वर्षाचा मुलगा होता, झोलोचिवला भेट दिली आणि त्यांना आढळले
की तिथे लपलेले होते ते पोटमाळा अजूनही शाबूत होता. परंतु गंमत म्हणजे त्यातील साठवण खोली एका रसायनशास्त्राच्या वर्गात समाविष्ट करण्यात आली होती. सन 2009 मध्ये हॉफमन यांच्या पुढाकाराने झोलोचिवमध्ये होलोकास्ट पीडितासाठी एक स्मारक उभारण्यात आले. हॉफमन यांनी सन 1955 मध्ये न्यूयॉर्क शहरातील स्टुवेसेंट हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली, जिथे त्यांनी वेस्टिंगहाऊस विज्ञान शिष्यवृत्ती जिंकली. त्यांनी सन 1958 मध्ये कोलंबिया विद्यापीठातून कोलंबिया कॉलेज बॅचलर ऑफ आर्ट्स पदवी प्राप्त केली. त्यांनी 1960 मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स पदवी मिळवली. मार्टिन गाउटरमन आणि नंतरचे 1976चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते विल्यम एन लिप्सकॉम ज्युनियर यांच्या संयुक्त देखरेखीखाली काम करत असताना त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी मिळवली. हॉफमन यांनी बहुफलकीय रेणूंच्या आण्विक ऑर्बिटल सिद्धांतावर काम केले. लिप्सकॉम यांच्या मार्गदर्शनाखाली लॉरेन्स लोहर आणि रोआल्ड हॉफमन यांनी विस्तारित ह्युकेल पद्धत विकसित केली. ही पद्धत नंतर हॉफमन यांनी विस्तारित केली. सन 1965 मध्ये ते कॉर्नेल विद्यापीठात गेले आणि तेव्हापासून ते तिथेच आहेत, जिथे ते प्राध्यापक एमिरिटस आहेत. हॉफमन यांचे संशोधन आणि आवडीचे विषय स्थिर आणि अस्थिर रेणूंच्या इलेक्ट्रॉनिक संरचनेत आणि अभिक्रियामधील संक्रमण अवस्थांच्या अभ्यासात आहेत. त्यांनी सेंद्रिय आणि असेंद्रिय दोन्ही रेणूंच्या संरचना आणि अभिक्रियाशीलतेचा अभ्यास केला आणि ऑर्गॅनोमेटॅलिक आणि सॉलिड स्टेट केमिस्ट्रीमधील समस्या तपासल्या आहेत. हॉफमन यांनी सेमी एम्पिरिकल आणि नॉन एम्पिरिकल संगणकीय साधने आणि पद्धती विकसित केल्या आहेत, जसे की विस्तारित ह्युकेल पद्धत, जी त्यांनी 1963 मध्ये आण्विक ऑर्बिटल्स निर्धारित करण्यासाठी प्रस्तावित केली होती. हॉफमनच्या सर्वात अलीकडील काही कामामध्ये नील ॲशक्रॉफ्ट आणि फेनेसा लॅबेट यांच्यासोबत अत्यंत उच्च दाबाखाली पदार्थामधील बंधनाचे परीक्षण केले आहे. या कामात मला सर्वात जास्त आनंद कशात मिळतो ते म्हणतात ते म्हणजे पृथ्वीच्या केंद्रामध्ये आढळणाऱ्या दाबाखाली हायड्रोजनमध्ये काय घडते हे आपण उलगडून पाहतो तेव्हा दोन स्पष्टीकरणे सूक्ष्मपणे एकमेकाशी स्पर्धा करतात, अर्थात भौतिक आणि रासायनिक. अत्यंत दाबाखाली हायड्रोजन अगदी तेच करत असावेत जे एक ॲटमॉस्फिअर दाबाखाली एक अजैविक रेणू करतो. रासायनिक अभिक्रियांच्या प्रवाहासंबंधी स्वतंत्रपणे विकसित केलेल्या सिद्धांतासाठी केनिची फुकुई यांच्यासोबत सन 1981च्या रसायनशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला. सन 2008 मध्ये गोटिंगेन विज्ञान आणि मानविकी अकादमी त्यांचे लिक्टेनबर्ग पदक प्रदान केले. ऑगस्ट 2017 मध्ये हॉफमनच्या 80व्या वाढदिवसानिमित्त वॉशिंग्टन DC येथे 254व्या अमेरिकन केमिकल सोसायटी राष्ट्रीय बैठकीत आणखी एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या नावावर असलेले शेशन्स येथील हॉफमन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड मटेरियल्स फेब्रुवारी 2018 मध्ये त्यांच्या सन्मानार्थ स्थापन करण्यात आले आणि मे 2019 मध्ये त्यांच्या उपस्थितीत औपचारिकपणे उघडण्यात आले. सन 2023 मध्ये रोआल्ड हॉफमन यांनी कार्नेगी कॉर्पोरेशन ऑफ न्यूयॉर्कने ग्रेट इमायग्रंट्स अवॉर्ड्सने मानकरी म्हणून घोषित केले. रोआल्ड हॉफमन हे पोलंड आणि अमेरिका देशांचे अग्रगण्य सैद्धांतिक रसायनशास्त्रज्ञ आणि सन 1981 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. रासायनिक अभिक्रियेच्या सिद्धांतामधील महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना सन 1981चा रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. त्याने सन 1958 मध्ये कोलंबिया विद्यापीठातून पदवी आणि सन 1962 मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून PhD पूर्ण केली. हॉफमन यांनी प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट बर्न्स वुडवर्ड यांच्यासोबत मिळून वुडवर्ड हॉफमन नियम विकसित केला. या नियमाच्या सहाय्याने रासायनिक अभिक्रियांच्या यंत्रणा आणि अणूंची पुनर्रचना समजून घेणे सोपे झाले. रासायनिक अभिक्रियाविषयी सिद्धांतासाठी त्यांना केनिची फुकुई यांच्यासोबत सन 1981 सालचा रसायनशास्त्र शाखेतील नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. सन 1965 पासून ते कॉर्नेल विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. रसायनशास्त्रा व्यतिरिक्त त्यांना कविता नाटकामध्ये प्रचंड रस आहे.
त्यांनी विज्ञान आणि कलेच्या संबंधावर अनेक पुस्तके, नाटके लिहिली आहेत. ज्ञानाचे दीप प्रज्वलित करणारे विज्ञान यात्री रोनाल्ड हॉफमन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचे कार्य जगाला सदैव नवीन दिशा देत राहो, हीच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना. श्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विचारासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे, यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवन निष्ठा. धन्यवाद.